शिकवले, सन्मानाने जगायला शिकवले, आत्मविश्वास दिला असा की पाऊल उचलून पुढेच पडले. त्यांनी स्त्रियांच्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार नष्ट करून त्यांचे जीवन ज्ञानाच्या प्रकाशाने भरून टाकले. त्यांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन आपले आयुष्य स्त्री शिक्षणासाठी समर्पित केले. असे थोर व्यक्तिमत्व म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेमुळे आज प्रत्येक स्त्री शिक्षण घेत आहे, प्रत्येक क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण करीत आहे. आज 3 जानेवारी म्हणजेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या क्रांतिज्योतीस प्रथम माझा प्रणाम. 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे सावित्रीबाईंचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. ज्योतिबा फुले म्हणजे जगाला उजळणारे क्रांती सूर्य. ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले व साक्षर केले. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी समाजातील मुलींना शिकवण्याचा निर्धार केला. सन 1848 मध्ये त्यांनी पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली. त्यांनी जे बीज रोवले होते त्याचा हळूहळू वृक्ष झाला होता. सावित्रीबाई जेव्हा मुलींना शिकवायला जात तेव्हा समाजातील लोक त्यांच्यावर दगड शेण चिखल फेकत. ते सर्व त्यांनी सहन केलं, कारण मनात एकच ध्यास होता, तो म्हणजे स्त्री शिक्षणाचा. पुण्यात जेव्हा प्लेगची साथ पसरली होती तेव्हा त्यांनी फक्त प्लेगच्या रुग्णांसाठी दवाखान्याची व्यवस्था केली. प्लेग हा संसर्गजन्य रोग असून आज नवजात आपल्यालाही होणारी माहीत असूनही त्यांनी समाजातील लोकांसाठी मरणाचेही आनंदाने स्वागत केले. शेवटी त्यांना ही प्लेगची लागण झाली व 10 मार्च 1897 रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा व सामाजिक सुधारणेचा ध्यास घेऊन अथक प्रयत्न केले. त्यांचा जन्मदिन 3 जानेवारी हा आपण संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा करतो. शेवटी एवढेच सांगते की क्रांती ज्योत म्हणून या जर अमरती जगी, क्रांती ज्योत म्हणून या जर अमरती जगी. अभिमान आहे आम्हाला, आम्ही सावित्रीच्या लेकी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद.